नमस्कार, तेज वार्ता मध्ये आपले स्वागत आहे। कामगार नेते स्वर्गीय सुभाष अण्णा सावंत यांच्या 11व्या स्मृती दिनानिमित्त करमाळा शहरातील सावंत गल्ली येथील छत्रपती शिवाजी महाराज तरुण मंडळ आणि करमाळा तालुका हमाल पंचायत यांच्या वतीने गुरुवार दिनांक 14 ऑगस्ट रोजी सावंत गल्ली येथील मारुती मंदिरासमोर कीर्तन आणि रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन तहसीलदार श्रीमती शिल्पा ठोकळे आणि उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक गजानन गुंजकर यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी डॉक्टर रोहन पाटील, डॉक्टर बाबूराव लावण, डॉक्टर अनुप खोसे, ॲडव्होकेट नवनाथ राखुंडे, सरपंच धनंजय शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। यावेळी झालेल्या शिबिरात 174 जणांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले। प्रत्येक रक्तदात्याला पाण्याचा जार भेट स्वरूपात देण्यात आला। श्री कमला भवानी ब्लड बँकेने या शिबिरात रक्त संकलनाचे काम केले। हरिभक्त परायण कबीर महाराज यांच्या कीर्तनानंतर शहर व तालुक्यातील मान्यवरांनी स्वर्गवासी सुभाष अण्णा सावंत यांच्या प्रतिमेवर पुष्पवृष्टी करून आदरांजली वाहिली। या कार्यक्रमाला आमदार नारायणआबा पाटील, पोलीस निरीक्षक रणजित माने, गट विकास अधिकारी डॉक्टर अमित कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित शिंदे, डॉक्टर वसंतराव पुंडे, प्राध्यापक रामदास झोळ, लालासाहेब जगताप, शेखर गाडे, बापूराव देशमुख, राजेंद्र सिंह राजे भोसले, सूर्यकांत पाटील यांच्यासह शहर व तालुक्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते। हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी माजी नगरसेवक संजय सावंत, सुनील बापू सावंत, डॉक्टर संकेत सावंत, पैलवान गणेश सावंत, गौरव सावंत, वालचंद रोडगे, विठ्ठल रासकर, सागर सामसे, शिवराज गाडवे, ज्ञानेश्वर गोसावी, सतीश खंडागळे, शरद वाडेकर, गोविंद सुरवसे, बापू उबाळे, वैभव सावंत, फारुख जमादार, विठ्ठल गायकवाड, संदीप पडवळे, संदीप दुधाळ, नामदेव शिंदे, गजानन गावडे, दादा सुरवसे, पप्पू रंधवे, सागर वीर, शुभम कोंगे आदींनी परिश्रम घेतले। अतिशय या ठिकाणी प्रायव्हेट मंडळ असेल, ग्रॅज्युएटी असेल, अनेक उत्पन्न या ठिकाणी मिळवून दिलं आणि म्हणून मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं कष्टकऱ्यांचा कैवारी या ठिकाणी हरपलेला असं म्हणण्यात या ठिकाणी चुनाव काही होत नाही आणि म्हणून या ठिकाणी असं असणारं मोठं कार्य या ठिकाणी आहे। आता हा कार्याचा आढावा फार मोठा आहे। मला या ठिकाणी कीर्तनाची भूमिका तुमच्या समोर मांडायची नाही आणि म्हणून मला असं वाटतं या ठिकाणी अष्टपैलू असणारं हे व्यक्तिमत्व आपल्यातून 14 ऑगस्ट 2014 मध्ये या ठिकाणी अल्पशा आधाराने या ठिकाणी त्यांचं जाणं झालं आणि या ठिकाणी या परिवारावर, या तालुक्यावर सामाजिक आणि राजकीय या ठिकाणी पोकळी निश्चितच निर्माण झालेली आहे आणि ही कधी न भरून न निघणारी या ठिकाणी पोकळी आहे। समाजावर आघात झालेला आहे। समाजाचं एक या ठिकाणी 2014 साली जाणं झालं, पण आजही या ठिकाणी परिवाराच्या अंतःकरणात या ठिकाणी त्यांच्याविषयी असताना आठवण, ती तळमळ आजही तेवढीच आहे। लेकी असतील, मुलं असतील, भावंड असतील, या सगळ्यांना या ठिकाणी फार मोठं दुःख झालेलं आहे आणि या ठिकाणी सज्जन आहोत त्यांना भावपूर्ण अशी आदरांजली समर्पित करतो, सेवेला सुरुवात करतो। विठाला विठाला